नमस्कार, मी कल्पना श्री स्वामी समर्थ. चला इथे बघा माझ्या शेतामध्ये आता आहे ना, यावर्षी मी कोबी केलेली आहे. पहिल्याच वर्षी कोबी करायची, याच्या आधी काही कोबी कधी केली नाही. आता बघू म्हटलं कशी होते, चला करून बघूया म्हटलं. टॅमॅटो पण लावलेला आहे आणि इथे बघा या वावरात कोबी केलेली आहे. तर भरपूर असं गवत पण झालेलं आहे. तरी पण एकदा आहे ना निंदून दिलेली आहे. माणसं पण भेटते नाही, पाऊस तर काय उघडत नाही. चला आता इथे बघा अजून निंदायची परत दुसऱ्यांदा बाकी आहे. वेळ भेटला तर निंदूनच काढतील ते. आणि चला आता इथे बघा थोडाफार पाऊस उघडला, मग असं पावडरी वगैरे मारायचं काम चालू आहे. आपलं घर पण दिसतंय बघा. घराच्याच बाजूला इथे कोबी केलेलं आहे आणि घराच्या पाठीमागे टॅमॅटो पण केलेला आहे. कोबीने आता छान असं इथे बघा गड्डा तयार होऊ राहिला त्याच्यामध्ये. अगदी दिवाळीच्या पिरियडमध्ये आपला कोबी चालू होणार आहे. पुढे तुम्हाला व्हिडिओमधून दिसेलच. आता त्याच्यानंतर आहे ना, ह्या वावरामध्ये कोबी केला आहे ना, त्याच वावरामध्ये मी भुईमुग केलेला होता आणि त्याचं पण मी भरपूर व्हिडिओ टाकलेले होते. गावाला गेली का मग टाकत असते मी असं गावचे व्हिडिओ शेतातले वगैरे. आणि आता इथे बघा त्याच वावरामध्ये ना भुईमुग केलेला होता आणि तेव्हा आहे ना ओल्या ओल्या शेंगा आम्ही ना 4-5 पोते असे म्हणजे क्विंटल विकल्या मार्केटला नेऊन आणि बाकीच्या थोड्याफार अशा घरी पण ठेवलेल्या होत्या. तेच हे शेंगदाणे सोलून ठेवलेले आहे. आणि आता ते बरेचसे होते, म्हटलं आता चला एवढे पण उगाच वर्षभरासाठी नाही ठेवायचे, थोडंफार आपण आता शेंगदाण्याचं तेल काढून आणू म्हटलं. आणि इथे बघा म्हटलं चला ते व्यवस्थित असे आता साफ केले आणि हे ना पूर्ण किती भरलेले आहे 19 किलो मी मोजले तर. आता इथे मी ना थोडेसं आहे ना माहिती काढली कुठे तेल वगैरे काढतात ते, तर म्हटलं चला आता तेल काढून आणू शेंगदाण्याचं. इतके तर खाल्ले जाणार नाही, आता दुसरा पण भुईमुग काढायला येईल परत. आणि चला आता त्याच्यानंतर आहे ना आम्ही ना नेहमी म्हणजे असं शेंगा भुईमुगाच्या शेंगांचं तेल काढतो, शेंगदाण्यांचं किंवा मग सूर्यफुलाचं किंवा मग खुरासणीचं. आमच्याकडे या वस्तू होत असतात, त्याच्यामुळे आम्ही घरच्या घरी तेल काढत असतो नेहमी. आता पहिले तर जास्त म्हणजे आम्ही तेल विकतच घेत नव्हतं, पण मग आता कसं जास्त होत नाही त्याच्यामुळे. आता जे मगाचे शेंगदाणे तुम्हाला दाखवले ना ते थोडेसे लाल होते, त्याला खांडव्याचे शेंगा म्हणतात किंवा खांडव्याचे शेंगदाणे म्हणतात, ते लाल असतात. आता इथे आहे ना हे आहे थोडेसे सफेद, म्हणजे याला आहे ना फेनिस म्हणतात. हे सफेद असतात म्हणजे थोडीशी अशी ढवळा आकार असतो त्याचा, तुम्हाला माहिती असेल 2 प्रकार असतात. पण मग खाण्यासाठी ना ते जे पहिले आहे ना ते छान असतात म्हणतात, असं त्याचं तेल पण चांगलं नसतं आणि ते चवीला पण छान असतं. चला इथे बघा हे शिल्लक ठेवलेले आहे एवढे खाण्यासाठी, म्हणजे घरी पण म्हटलं मला लागतील तर मग मी ते डबा भरून ठेवले आणि हे न्यायचे आहे तेल काढण्यासाठी. आता इथे मी गोणीमध्येच ठेवले, मोठ्या बघा भरून ठेवले, म्हणजे मोजून ठेवले. 19 किलो भरलेले आहे. पुढे तुम्हाला सांगते याचं तेल किती पडतं ते. हे बघा चला आता मी जाणार आहे गिरणीमध्ये तेल काढायला किंवा मग चक्कीमध्ये जाणार आहे. चला आता मी इथे आलेली आहे आणि इथे ना हा तेलाचा घाणा आहे बघू शकता. आणि यांच्याकडे ना सगळेच तेल काढले जातात आणि ते विकतात पण. आणि त्यांना म्हणजे सूर्यफूल, शेंगदाणा, खुरासणी सगळे तेल त्यांच्याकडे आहे विकण्यासाठी पण एकदम प्युअर असे. चला 19 किलो शेंगदाणे होते तर त्याचं तेल पडलेलं आहे 9 लिटर. प्युअर शेंगदाण्याचं तेल आपलं तयार झालेलं आहे आणि ते मी शेंगदाण्याचं तेल घरी काढून आणलेलं आहे. म्हटलं चला एवढे शेंगदाणे खाल्ले जाणार नाही, तर मग मी तेल काढून आणलं. आणि याचं आहे ना संपूर्ण तुम्हाला म्हणजे डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल कुठे काय, तर मी तुम्हाला सांगेल कोणाला तेल वगैरे काढायचं असेल तर. आणि तिथे मस्त तेल वगैरे काढून आणलं मी. आणि हे बघा तो लाकडी घाणा आहे बरं का, लाकडाचंच आहे ते. आणि जे तेल काढलं ना शेंगदाण्याचं आपण, तर हे शेंगदाण्याचं जे थोडं साल वगैरे ना, हे बघा हे तयार झालेलं आहे. याच्यापासून लाडू पण बनवतो, म्हणजे आपण बनवू शकतो लाडू वगैरे पण. आता इथे बघा हे बघा प्युअर आपलं तेल शेंगदाण्याचं निघालेलं आहे. ह्या पद्धतीने ते व्यवस्थित असं आणि खूप घट्ट असतं शेंगदाण्याचं तेल. चला म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करूया. आणि इथे बघा तुम्हाला सांगितलेलं आहे 19 किलो शेंगदाणे माझे भरलेले होते आणि त्याचं 9 लिटर तेल पडलेलं आहे. इथे बघा त्यांनी सगळी माहिती वगैरे दिलेली आहे. चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.